नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुंबईत इंडिया आघाडीकडून आयोजित पदयात्रा पोलिसांनी अडवली. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. दसरा मेळाव्यावरून पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह. मेळावा शिवाजी पार्कातच होणार असल्याचं राऊतांचं आव्हान. तर राऊतांच्या आव्हानाला संजय शिरसाटांचं खोचक प्रत्युत्तर. राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही तर मुंडे आणि पटेल दावा कसा करू शकतात, सुप्रिया सुळेंचा सवाल. वंचितचा शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत साखरपुडा. मात्र लग्नासाठी 2 भटजींचा अडथळा. प्रकाश आंबेडकरांच्या मिश्किल वक्तव्यानं एकच चर्चा. पाण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान रोहित पाटील यांची प्रकृती खालावली. तर डॉक्टरांच्या पथकाकडून आमदार सुमनताई पाटलांचीही तपासणी. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश. धक्कादायक घटनेनं एकच खळबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण. मराठी कामगारांना त्रास देत असल्याचा आरोप. आणि कल्याणमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांना चोप. कल्याणच्या स्कायवॉकवरची घटना. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहणार आहोत. बातमी सांगलीमधून. सांगलीमध्ये पाण्यासाठी रोहित पाटील यांनी उपोषण त्यांचं सुरू आहे आणि रोहित पाटलांची प्रकृती सध्या खालावली आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याचं कळतंय. तब्येत बिघडलेली असताना उपोषणात त्यांनी सहभाग घेतला आणि सांगलीमध्ये पाण्यासाठी रोहित पाटलांचं सध्या उपोषण सुरू आहे आणि या उपोषणादरम्यान रोहित पाटलांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळते. तर प्रकृती बिघडलेली असतानाही त्यांनी उपोषणात सहभाग घेतला आणि डॉक्टरांच्या पथकाकडून प्राथमिक औषध उपचार सध्या करण्यात आलेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आसिफ. प्राजक्ता, रोहित पाटलांनी 2 ते 3 दिवसापूर्वी आम्ही पाण्यासाठी आंदोलन करत आहोत. तासगाव कोटेमंगलच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्यासोबत ते उपोषणाला बसणार हे आंदोलन त्यांनी जाहीर केलं होतं. परंतु त्यांची 2 दिवसापूर्वी तब्येत काही बिघडली होती. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की उपोषण करू नका. तरी सुद्धा ते गेल्या 2 दिवसापासून गावोगाव फिरून आज उपोषणाला बसले आहेत. आज सकाळपासून ते काही गोळ्या घेऊन आणि औषध घेऊन उपोषणाला बसले होते. परंतु दुपारनंतर त्यांची प्रकृती खालावलेली आहे. सध्या त्यांचं तापमान 103 डिग्री सेल्सिअस आहे आणि ताप वाढलेला आहे. त्यामुळं डॉक्टरांना पाचारण करून त्यांना तपासण्यात आलं. बीपी आणि इतर काही सर्व काही चेकअप करण्यात आलं. डॉक्टरांकडून ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या पण तपासण्यात आल्या. डॉक्टरांनी याबाबत सांगितलं आहे की सध्या 103 ताप आहे. परंतु जर का ह्यांनी उपोषण असं चालू ठेवलं तर त्यांच्या जीवात धोका होऊ शकतो. प्राजक्ता. बरं आसिफ, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू विस्तारित योजनेसाठी 8 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी अंतिम मंजुरी आणलेली आहे आणि वंचित गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा सुरू केला होता. टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिलेली आहे आणि याबाबतचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता कॅबिनेटमध्ये आणून लवकरच मान्यता दिली जाईल अशी ग्वाही दिली आहे. तर बाबर यांनी थेट मंजुरी आणत आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषण आंदोलनातून हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाण्याच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात शहकाटचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली. यात अतिशय गंभीर बाब म्हणजे 12 नवजात बालकांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता SR वाकोडे यांनी देखील माहिती दिली आहे. मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णांचा जास्तच समावेश होता असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. शिवाय रुग्ण गंभीर होते असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि या घटनेमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे टर्शरी लेव्हलचे केअर सेंटर आहे. येथील पेशंट पण येतात. तर 70 ते 80 किलोमीटरच्या परिसरामध्ये असं हॉस्पिटल कुठे उपलब्ध नसल्यामुळे सर्व पेरिफेरीचे अत्यवस्थ आणि गंभीर अवस्थेतील रुग्ण हे आमच्याकडे भरती होतात. म्हणून कालच्या 24 तासामध्ये लहान मुलांमध्ये 6 म्हणजे पुरुष जातीचे बाळ आणि 6 स्त्री जातीचे बाळ असे 12 म्हणजे रुग्णांचा डेथ झालेला आहे. त्याचप्रमाणे स्नेक बाईट, विषबाधा दुसरी म्हणजे जे ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग म्हणतो असे हे मेडिसिनच्या तिथे पण 12 झालेले आहेत. प्रमाणामध्ये बदल्या झाल्यामुळे थोडीफार अडचण निर्माण झाली, परंतु रुग्णसेवेमध्ये फारशी अडचण निर्माण झालेली नाही. कारण काही काळामध्ये जी हाफकिन ह्या संस्थेकडनं औषधांची खरेदी होणार होती तर ती झालेली नाही. त्यामुळे एक थोडीफार अडचण निर्माण झाली. आपले जे काही सँक्शन बजेट आहेत त्याच्यामधनं रुग्णसंख्या जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे बजेट पण थोडंफार कमी पडतं आणि मग अशा वेळेस आपण अत्यावस्थ रुग्णांना किंवा गरजू रुग्णांना औषधामुळे मृत्यू येईल असं कधी घडू देत नाही. त्यांना तिकडे कल्याणच्या मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना बेदम चोप देण्यात आलेला आहे. चोप देतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या परप्रांतीय फेरीवाल्यांकडून एक मराठी तरुण खरेदी करत असताना मराठी बोलण्यावरून या तरुणाचा फेरीवाल्यांसोबत वाद झाला. यावेळी फेरीवाल्यांनी या मराठी तरुणाला मारहाण केल्याचा आरोप या तरुणानं केला आणि त्यानंतर या तरुणांना कल्याणच्या मनसैनिकांकडे या तरुणानं तक्रार केली आणि या प्रकारामुळे मनसैनिक आक्रमक झाले आणि त्यांनी स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांना बेदम चोप दिला. दरम्यान चोप देतानाचा हा व्हिडिओ एकानं मोबाईलमध्ये चित्रित केला. तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान या प्रकरणी अजूनही कोणत्याही प्रकारची पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही. गांधी जयंती निमित्तानं मुंबईत इंडिया आघाडीच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली आणि यावेळी इंडिया आघाडीच्या रॅलीसाठी जमलेले कार्यकर्ते आणि पोलिसांची बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पदयात्रेच्या परवानगीच्या मुद्द्यावरून पोलीस आणि इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ही रॅली पहिल्यांदा झाली असं पण नाहीये, त्याच्या आधी पण झालेली आहे. त्याला परवानगी देऊन त्या ठिकाणी रॅली ऑगस्ट क्रांती मैदानापासून निघालेली आहे. परंतु यावर्षी दुर्दैवाने सरकार ज्या तऱ्हेने आमच्याशी वागतंय, पुन्हा एकदा ही लढाई आम्हाला लढावी लागेल स्वातंत्र्यासाठी आणि देशाच्या संविधानासाठी. आणि महात्मा गांधीजींचा आदर्श घेऊन, लाल बहादूर शास्त्रींचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू. मग हे जे काही नकली इंडिया अलायन्सची लोक बाहेर पडले आहेत ते गांधी विचारांसाठी काही करतायत का? ना स्वच्छता अभियान करत आहे, ना चरखा चालवत आहे, ना खादी विक्री करत आहे, ना खादी खरेदी करत आहेत. आणि त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करणारे इंडिया अलायन्सवाले आणि गांधीजींच्या विचारांवर चालणारे एनडीएची आमची लोक आहेत. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. कारण दोन्ही पक्षांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असा निर्धार खासदार संजय राऊत यांनी केलाय. दिल्लीतून आर्मी बोलावली तरी बेहत्तर, पण आम्ही मेळावा शिवाजी पार्कवरच घेणार असं त्यांनी म्हटलंय आणि यावर आता संजय शिरसाट यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. कि जहां भी होती है दसरा रैली शिवसेना की, वहां इतिहास बना जाता है. 50-55 साल से हम शिवाजी पार्क पर रैली कर रहे हैं. अब ये बेईमान लोग उसका ऊपर दावा करते हैं. यही तो है ना, कमजोर करने की जो ताकत चल रही है, जो साजिश चल रही है, यही है. हमारे सामने कितनी भी रुकावटें डाले, ये रैली होगी और रैली शिवतीर्थ पर होगी. चाहे आपकी सत्ता हमको कुचलने की कोशिश करे,
दबाने की कोशिश करो, दिल्ली से आर्मी बुलाइए, कोई फर्क नहीं पड़ता है, ये रैली होगी। संजय राऊतने आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, मिलिटरी बोलवली तरी चालेल, असं जे काय बोललेलं आहे हे एकदम बेसलेस आहे. परवानगीसाठी आम्ही पण आणि त्यांनी पण अर्ज दाखल केलेला आहे. ज्याला योग्य वाटेल त्याला जी परमिशन दिलं त्याचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेलेले जे सिल्वर वॉकवर जाऊन पायघाड्या घालतायत अशाचा मेळावा होऊ नये आणि शिवसैनिकासाठी शिवसैनिकांनी विचार द्यावेत जे शिवसेना प्रमुखांचे होते. हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. संजय राऊतला मिलिटरी कशाला पाहिजे, 2 पोलीस पाठवले तरी पळून जाईल तो. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नव्यानं मंत्री झालेल्या मंत्र्यांकडे कुठल्याही राज्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवलेली नाहीये आणि त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. जे काही तो निर्णय होईल तो एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब घेतील. आमचा आशावादीचा काही प्रश्न येत नाही. त्याचा निर्णय योग्य तो निर्णय शिंदे साहेबच घेतील. मला काही माहिती नाही. धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली असावी आणि त्यांनी जी काही बैठक घेतली त्याची कुठेही म्हणजे बाहेर कुणालाही काही बोलल्या नसल्यामुळे मला सुद्धा त्याची काही माहिती नाही. हे सगळं चालत असतं परंतु अखेरला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. असं सकारात्मक मी आनंदी नेहमीच असतो म्हणून ते सकारात्मकाचा काही त्याला काही अर्थ नाहीये. जोपर्यंत शिंदे साहेब किंवा उपमुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काही नाही. किती महिने शिल्लक राहिले सांगा. आता केंद्रात काही लोकांनी फार बंड्या बांधून ठेवल्या होत्या, सूटबीट घालून. कुठं गेलं काय माहिती नाही. आता ऑक्टोबर होईल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जास्त डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतीलच ना. कोण झालं त्यांना कल्पना नाही भारतीय जनता पार्टी काय चीज आहे ते अजून. कळलं का? जेव्हा प्रत्यक्षात युद्धाला प्रारंभ होईल ना तेव्हा कळेल की नक्की यांची अवस्था काय आहे. गिरीश महाजनांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. बाळ लाडामुळे सर्व गेलं असं गिरीश महाजन म्हटलेत. तर अदूबाळामुळे उद्धव ठाकरेंवर हे दिवस आलेत. बाळाला सांभाळता सांभाळता सगळे लोक गेले. अजून कौतुक असेल तर कौतुक करून घ्या म्हणजे उरले सुरलेही जाईल असा टोला गिरीश महाजन यांनी ठाकरेंना लगावलाय. असं म्हणणं आहे की आदूबाळाने या सरकारला सळोखीपणा करून सोडलं. कोणी त्यांना असं वाटतं का? त्यांनी असं म्हटलं की केल्यामुळे बाळा या सगळ्या बाळामुळे बाळ लाडामुळे सगळे हे दिवस उद्धव ठाकरेंना आलेले आहेत. मला असं वाटतं आपल्या बाळाला सांभाळता आपल्या पुत्राला सांभाळता हे जे सगळे लोक गेलेत ना त्याचं कारण हेच आहे की हे अदूबाळ जे आहे ना हेच मला वाटतं हेच कारण आहे सगळ्या गोष्टींना. आणि म्हणून 42 लोक चालले गेले, सगळे खासदार चालले गेले. तुमच्याकडे राहिलं काय? तरी पण तो आपल्याला स्वतःचं कौतुक असेल तर अजून ते करून घ्या म्हणजे राहिलं सुलेलं सगळं पुसलं जाईल. मनोज जरांगे पाटील यांनी नांदेडमधील जाहीर सभेत ओबीसी नेत्यांना उपकाराची परतफेड करण्याचं आवाहन केलं. त्यासोबतच त्यांनी पुन्हा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. आरक्षण द्या आणि उपकाराची परतफेड करा, आमचा बदला घेऊ नका असं मनोज जरांगे पाटील म्हटलेत. छगन भुजबळांना पण मराठ्यांनी मदत केली, आता आमच्यावर वेळ आली तेव्हा विरोध करू नका, तुम्ही आरक्षण द्या, मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेईल असं जरांगे पाटील म्हटले. आम्ही तुम्हाला आमचं मानतो, तुम्ही एकदा तरी आम्हाला माना ना आमचे म्हणून. एकदा द्या आरक्षण, त्या उपकाराची परतफेड एकदा करा. आमच्या बाप झाल्याने तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी 24 घंटे तुमचं काम केलंय. प्रतिष्ठा तुमची वाढली. आज माझे मराठ्यांचे पोरं हालाकी देत. उपकाराची परतफेड एकदा तरी करा. आमचा बदला घेण्याच्या पाठीमागे लागू नका.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीये, मात्र ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको, कारण ओबीसींचं आरक्षण खूप कमी आहे, त्यामुळे मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ही मागणी फक्त एकट्याची नसून अनेक नेत्यांची आहे असंही भुजबळ यांनी म्हटलंय. तर मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सर्वांना बोला असंही भुजबळांनी म्हटलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मी विरोध केलाच नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण निश्चितपणे द्या. किंबहुना तो ज्या वेळेला फडणवीस यांनी ऍक्ट समोर आणलं बिल कायद्याचं, त्याला सुद्धा आम्ही पाठिंबा दिला. एवढंच आहे की ओबीसीचं आरक्षण फार कमी आहे, लोकसंख्या खूप जास्त आहे, 450 जाती आहेत, 17% आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून त्यांना वेगळं आरक्षण द्या. त्याच्यामध्ये जी काही अडचण झालेली आहे ती दूर करा, एवढंच माझं म्हणणं आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या मध्ये आरक्षण देणार नाही किंवा देता कामा नये, हे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मत आहे, पटोले साहेबांचं, नाना पटोले साहेबांचं मत तेच आहे, अशोकराव चव्हाणांचं सुद्धा मत तेच आहे. पण मग मलाच एकट्याला का बोलता? माझ्या एकट्याच्या हातात काय? ही सगळी मंडळी जी आहे ही त्याच मताची आहेत, हे मला त्या जरंग्यांना सांगायचं आहे. आणि मग तुम्ही त्यांची नावं घेऊन का नाही बोलत? इशारे जे काही द्यायचे असतील तर तुम्ही मला द्यायचं जरूर द्या, परंतु ही सगळीच मंडळी त्याच मताची आहे, मी काही एकटा त्या मताचा नाही आहे. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18.